पुणे जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली। दरम्यान मुलीवर अत्याचार होऊनही तिच्या आईने अत्याचार करणाऱ्याची साथ दिल्याने लोणीकंद पोलिसांनी आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात संशयितांना अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मार्च महिन्यात घडली। फिर्यादीने नोंदवलेल्या तक्रारीत ती एका कापड दुकानात काम करते। तिथे तिची एका व्यक्तीशी ओळख झाली। संबंधित व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत 2 ते 3 वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच स्वतःच्या मोबाईलमध्ये फिर्यादीचे नको त्या स्थितीमधील फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा 2 वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। दरम्यान अन्य एकाने जो फिर्यादीच्या आईचा मित्र आहे त्याने देखील एके दिवशी फिर्यादीची आई घरात नसताना जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले। तिने ही बाब आपल्या आईला सांगितली, परंतु आईने तिला धमकी देऊन तिच्या मित्राचे नाव कुठे घ्यायचे नाही असे सुनावले। तसेच पोलिसात तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिली। दरम्यान फिर्यादी एका सामाजिक संस्थेत वास्तव्यास असताना तिला त्रास होऊ लागला। तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर तिने स्वतः पोलिसात भीती सांगितली। लोणीकंद पोलिसांनी अधिक तपास करत तिघांना अटक केली आहे।